सा कलाकार, सुरों का फनकार, ओंकार फ्रॉम पोलादपुर 9862525252। सच कहूं तो आज इन दोनों की वजह से ये मौका मिला है। आप बहुत बड़े लोग यहाँ पे बैठे हैं, आपकी सेवा करने का मौका मिला है, तो मैं इनको बधाई देता हूं। तो दोस्तों जोरदार तालियों से उनको बधाई देंगे दुल्हनिया वनिता जी और गौरव जी। बिल्कुल, दुल्हनिया आज की शाम इन दोनों के नाम दुल्हनिया वनिता जी और उनके पति गौरव जी। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। क्या बात है, क्या बात है। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः। तो दोस्तों आज के इस रंगारंग शाम में और 4 रंग लगाने मैं आया हूं आपका अजीज दोस्त, छोटा सा कलाकार, सुरों का फनकार, ओंकार फ्रॉम पोलादपुर 9862525252। सच कहूं तो आज इन दोनों की वजह से ये मौका मिला है। आप बहुत बड़े लोग यहाँ पे बैठे हैं, आपकी सेवा करने का मौका मिला है, तो मैं इनको बधाई देता हूं। तो दोस्तों जोरदार तालियों से उनको बधाई देंगे दुल्हनिया वनिता जी और गौरव जी। बिल्कुल, दुल्हनिया आज की शाम इन दोनों के नाम दुल्हनिया वनिता जी और उनके पति गौरव जी। दादा 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 गुरव नाही गौरव गौरव सॉरी ऍक्च्युली टेक्निकल इश्यूमुळे, कारण गोंधळ आहे ना, त्यामुळे कळत नाही मला। ओके काय प्रॉब्लेम नाही का? तो दोस्तों सच छुपता नहीं, गौर कीजिएगा, सच छुपता नहीं झूठ के उसूलों से, खुशबू मिलती नहीं कागज के फूलों से। इसी बात पे इन्हें बधाई देते हैं दुल्हनिया वनिता जी और उनके पति मिस्टर गोगो। जोरदार तालियां। तो दोस्तों दादा मुद्दाम करताय का, म्हणजे ठरवून करताय का? तुम्हाला पत्रिका दिली आहे, इथं नाव लिहिलंय गौरव म्हणून, सगळे गौरव गौरव करतायत. गोगो काय गोगो? सॉरी नाही असं नाही. नाही जरा प्लीज. मी काय झालं सर, दडपण आल्यामुळे मी जरा गोंधळलो. मी घेतो फ्लो मध्ये. तुम्हाला पाणी हवं का? पाणी हवं तुम्हाला? नाही ओके गौरव तो दोस्तों आज के शाम इन दोनों के नाम दुल्हनिया वनिता जी और उनके हम सफर 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 हमदर्द हमदर्द हम राही 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 सौरव जी. चल मी निघतो. चल जातो मी निघतो बाई. काय फालतूगिरी आहे यार. दादा हा माणूस माझं नाव 3दा चुकलाय. असं नाही ना यार. मी चुकून झालं असेल. चुकून नसेल, मुद्दाम झालंय. ए प्लीज मला अडवू नका, मी निघतो यार. दादा बाबा दादा अरे काय आहे, दादा? काय झालं बेटा, काय झालं मला सांग. आबा हे रिसेप्शन सोडून चाललेत. गौरव काय प्रॉब्लेम झालाय जावे बापू, मला सांगा काय प्रॉब्लेम झालाय. अरे हा नाही नाही मला कळले, मला कळले. सकाळी आदेशासारखं तुम्ही उपमा खाल्लात नाश्त्याला, 4 प्लेट खाल्ला बरोबर, त्याच्यानंतर इडल्या घेतल्या, मग सांबार खाल्लं, मग चटणी घेतली, झाला ना प्रॉब्लेम. आता तुम्ही रूमवर जाणार, कपडे काढणार, फ्रेश होणार, परत कपडे घालणार, परत येणार, किती वेळ जाईल गौरवजी मला सांगा. तो प्रॉब्लेम नाही आहे माझा. बाबा समजून घ्या, हा जो माणूस आहे ना
ह्याने माझं 3दा नाव चुकीचं घेतलंय. गुगा, सौरभ बिरभ सगळं बोलतोय. फालतूगिरी आहे. नवरदेव आहे मी, सगळे ऐकतायत. बघा मला चिडायचं नाहीये, पण काय होतंय मुद्दाम चाललंय असं मला वाटतंय. बाकी काय नाही. मी समजावतो त्यांना. मी समजावतो. दादा जी अरे हे कुठे झाला यार. प्लीज त्यांचं नाव नीट घ्या प्लीज. माझे जावई आहेत ते. जी बिल्कुल 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 सर, बिल्कुल सर. मी काय बोललो का? तो दोस्तों इस शाम को शुरुआत करने से पहले करते हुए एक बहुत ही मेरे दिल के करीब जो गाना है, मोहम्मद रफ़ी जी का ये गाना है, ना फनकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया. वाह गौर कीजिएगा वनिता जी और आप भी. बघितलं क्या हुआ तेरा वादा वाह 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 वो कसम वो इरादा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. काय गाताय तुम्ही? याद है तुझे ए, काय गाताय तुम्ही? वहिनी वहिनी दीदी वहिनी वा. दीदी जाऊ दे ना ग, विसर आता त्याला. पाणी घे पाणी घे पाणी तुला मी काय बोललो? काय गाताय तुम्ही? वा काय गाता असं नाही बोललो. हे कुठलं गाणं आहे यार? क्या हुआ तेरा वादा. सर- ती एकतर इमोशनल आहे, रडायला लागली ती पोरगी. नाही पण सर माझ्या कार्यक्रमाचं स्वरूपच तसं आहे. क्या हुआ तेरा वादापासून नाही आता येणे जाणे इथपर्यंत सगळं सेट आहे. सेट आहे, चांगली गोष्ट आहे. पण आज माहोल काय आहे? रिसेप्शन आहे ना लग्नाचं. ते होऊन जाऊ दे ना ओके. प्लीज. हा ते गाणं नको. दुसरं काहीतरी तुम्ही चांगलं गा, आहे, मस्त सर. गा, एकदम वेगळं गा, Yes, छान sir. गा. ओके Yes, sir. हे काय मला अजून कळलं नाही पण वहिनी, तो दोस्तों जैसे कि आप जानते हैं कि मैं फरमाइश पूरी करने वाला आर्टिस्ट हूं, तो अभी मुझे दूल्हे राजा ने कहा कि कोई और गाना सुनाइए, तो मैं इस शाम का दूसरा नगमा आपको सुनाने जा रहा हूं. इजाजत चाहूंगा. रिलॅक्स. शायद ये माहौल थोड़ा नम सा है, दिल में कोई पुराना गम सा है, आहा आहा जिंदगी ने छेड़ी हरदम कोई सरगम, हम तो हम हैं बाकी सब पानी कम सा है. कोण मी आहे? वाह तो आज इस शाम को आगे बढ़ाते हुए दुल्हे राजा ने मला ज्याप्रमाणे त्यांची फरमाईश सांगितली तर त्यांच्यासाठी मी एक मेडली गाणार आहे. असं काहीतरी. इतने अटल थे तेरे इरादे, दातों कर तू कबा के वादे, तूने कहा था खाकर कसमें सदा निभाएंगे प्यार की रस्में, तू औरों की क्यों हो गई, तू हमारी थी जान से प्यारी थी, तेरे लिए मैंने दुनिया संवारी थी, औरों की क्यों हो गई, औरों की क्यों हो गई. हाँ मी हे गाणं आहे लग्नामध्ये, तू आरोग्य की हो गई असं गाणं आहे यार हे? अरे ती माझी बायको आहे यार. काय दादा, ही माझी बायको आहे. ए तू यार तू बस खाली पहिलं तिकडे. तू बस, तू माझ्यासाठी गाणं गा, माझ्यासाठी. कळलं काय? 1 2 3. नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार, इस झूठी नगरी से तोड़ के नाता सा प्यारे, अमर रहे तेरा प्यार, हो खुश रहना मेरे यार, हो खुश रहना. ए, नाग्या! उठ! नाग्या! माझं लग्न
करू नका. ते एवढे मोठे सेलिब्रिटी मला बोलले कुठे चालला म्हणून मी इकडे आलो. आता मी चाललो होते घरी. मी हत्ती आहे मी. हत्ती आहे मी. नफरत की दुनिया को छोड़ के राजेश खन्ना आहेस तू? सोड ना काही तर करतोय मी. नफरत की दुनिया को छोड़ के तू यार चांगली गाणी गा लक्षात ठेव. आपण आता कट्टर आहे ना इथं घुसून मी तुझ्या गळ्यामध्ये आरपार. हे बघा मला कार्यक्रमाचे पूर्ण पैसे मिळालेत. मी जाऊ शकतो तरी मी थांबलो कारण माझं कलेवरती प्रेम आहे. तू निघ ना. कोणी थांबवलंय? अरे मी काय केलं यार तू? हा? गौरव गौरव शांत शांत जीजू, हो दादा. प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज प्लीज अरे मी काहीच केलं नाही यार. प्लीज शांत व्हा ना जीजू. एक आयडिया आहे. तुम्हाला माहितीये का दीदी खूप छान गाते. तू गा ना दीदी. मी नाही गात दीदी गा ना. गाईये ना, गाईये ना, कधी please. गायले नाही आहो. नाही नाही तुम्ही हे बघा हा तुमच्या आयुष्याचा खूप महत्वाचा क्षण आहे. तुम्ही गायलात तर तो खऱ्या अर्थानं सेलिब्रेट होईल. वहिनी का वहिनी तो दोस्तों Please. आज की इस शाम को और सुनहरा बनाने के लिए स्वतः दुल्हनिया वनिता जी आपके सामने गाएंगी. संगम मूवी का ये गाना है. हम दोनों मिलके गाएंगे. मी प्रयत्न करते तुम्ही मला सांग. काळजी करू नका मी सांभाळेन तुम्हाला. हो. तो पेश खिदमत है संगम मूवी का ये गाना. Come on, वहिनी. Come on, मेरे मन की गंगा तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं. होगा होगा. काय गायलात तुम्ही. अनबिलिव्हेबल. जोरदार तालियां वनिताची केली आहे. क्या बात है वहिनी. कसं गायलात तुम्ही. नॉर्मलच गायलं. नाही तुम्ही फार मधाळ गायलात. तुमच्या सुरात खजिना आहे. आई शपथ सांगतो तुम्ही असंच गायलात ना तर ह्या आत्ताच्या काळाच्या नव्या गायिका आहेत ना घरी बसतील. नाही हो मी. होगा होगा सापसा सापसा. अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल. बघा ए मी म्हणतो तुम्ही आयडॉलचं ऑडिशन द्या ते सगळे तुमच्यावर फिदा होतील. नाही मी एवढं नाही गात. अरे पण ती एवढं काय गायली? हा? काय गायली ती एवढं? तुम्हाला नाही करणार ते. होगा होगा सापसा सापसा. मी माझ्या आयुष्यात असं नाही ऐकलं. अरे वनिताजी घेऊ एवढं काय यार? वनिताजी हे बघा तुम्ही निवडा आता. तुम्हाला संसार करायचा का करिअर निवडायचं. एक मिनिट वनी. मी तुम्हाला घेऊन जाईन जगात सगळ्यांसमोर उभं करेन तुमची ओळख करून देईन. जेव्हा मी तुमची ओळख करून देईन की वनिताजी पेशे खिदमत है वनिताजी खरात. चातक पक्षी पावसाची वाट बघतो तशी तुमची वाट बघतील रसिक. खरंच? लक्षात ठेवा. खरंच होईल हे. होगा होगा. ऐक काय काय गौरव मला खरंच असं सगळं दिसायला लागलंय रे. म्हणजे मी येते गाते आणि सगळेजण उठून टाळ्या वाजवतात दिसतंय मला. खरं याच्या बोलण्यात येऊ नको. हा फेकाडा एक नंबरचा याचं नको ऐकूस तू. नाही नाही माझा ऐका माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं करिअर तुमची वाट बघतंय. खरंच? खरं सांगतो. वनी गौरव वनी. मला गाण्यात करिअर करायचंय. अरे वनी नको नाही ऐक ना माझं वनी. त्यासाठी मला लग्न मोडावं लागेल अरे गौरव. पण आता लग्न करून 24 तास पण नाही झाले त्यावर वनी आपलं. नाही हा? सॉरी मला काही माहित नाही. मला बाबांशी बोलावं अरे, लागेल. अरे. बाबा बाबा लवकर या. अरे काय झालं बेटा. मला गाण्यात करिअर करायचंय आणि त्याच्यासाठी मला संसार मोडावा लागेल. सॉरी बेटा. सॉरी बाबा. तुला लग्न मोडायचंय बेटा. हो बाबा मोडायचंय. लग्न मोडलं. अरे वनी. गाण्यात करिअर करायचंय तेही यांच्या सोबत बाबा. आता तेच होणार जे तुला हवंय तेच होणार. ऐका माझी जावई बापू निघा. आणि हे बघा तिथे कोपऱ्यात ना तुमच्या नावाची म्हणजेच गौरव मोरे या नावाची आहेर आहेत ती सगळी घेऊन जा. चला निघा निघा. आता माझे आजी जावई बापू जे म्हणतील तेच होईल. मला माझ्या मुलीचं आणि त्यांचं गाणं ऐकायचं. निघा. मी दुसरं तिसरं काय म्हणणार. आमिरजी मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं. होगा होगा. बोल राधा बोल संगम होगा के नहीं. अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं. आता भोगा भोगा.
प्रसाद आहा ओंकार हे तुझ्यासाठी. वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. झकास म्हणजे दिलखुश परफॉर्मन्स. मला या ऑर्केस्ट्रामधल्या मला सगळ्या चाली आवडल्या पृथ्वीच्या चाली सकट. वनिता अफलातून छोट्याशा रिॲक्शन होत्या पण फार गोड होत्या. गौऱ्या मला तुझं फार कौतुक वाटतं. एक माणूस एका साईडला फुल फ्लडेड बॅटिंग करत असताना दुसरा माणूस तेवढाच न्यूट्रल राहून तितकंच उत्तम काम कसं करू शकतो हे तुझ्याकडनं शिकायला हवं. वंडरफुल अफलातून निव्वळ म्हणजे अप्रतिम परफॉर्मन्स होता. फार मजा आली मला. अभिजित तुला आमच्या या हास्य मैफिलीत येऊन कसं वाटतंय मित्रा? मी सांगू नाही शकत की या सगळ्या प्रहसनांमधून या सगळ्या सिच्युएशन्समधून तुम्ही जी काही बॅटिंग करता त्यानं मनाला किती आनंद मिळतोय. म्हणजे एकच संकल्पना पण त्याच्याभोवती किती शक्यता निर्माण केल्या जाऊ शकतात. हे जितकं मोठे सर गोस्वामी सरांचं श्रेय आहे या टीमचे कॅप्टन म्हणून तुम्हा सगळ्यांकडून ते काढून घेण्यामध्ये, तेवढेच तुम्ही सगळे एक से बडकर बाप आहात. म्हणजे गौरवचा अपमान हा आता साधारण नॅशनल इंटरेस्टचा इश्यू होत चाललाय. सध्याच्या गेल्या काही वर्षांपासूनच्या लॉकडाऊनच्या वातावरणामध्ये खऱ्याखुऱ्या अर्थानं जत्रा जर कुठे भरली असेल सगळे नियम पाळून तर ती फक्त आणि फक्त याच मंचावर आहे. मंडळी आता आपण घेणार आहोत स्पीच थेरपीचे काही महत्त्वाचे धडे. आणि हे धडे आपल्याला शिकवायला येतात हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आणि मॅडनेसची महाराणी नम्रता संभेराव. डॉक्टर नमस्कार, मी खांडेकर. मीच बोललो डॉक्टर. हा आवाजच माझा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी आलोय तुमच्याकडे डॉक्टर. डॉक्टर मी ऐकलं की तुम्ही शहरातले उत्तम स्पीच थेरपिस्ट आहात. डॉक्टर तुम्ही भल्याभल्यांचा आवाज बरा केला. मी पाया पडतो डॉक्टर, प्लीज प्लीज. आधी शांत व्हा. बसा बसा बसा, तुम्ही आधी बसा. डॉक्टर माझी नक्कल करू नका, मी जाईन. अहो नाही, तुमची नक्कल नाही करत आहे मी. माझा आवाजच असा आहे, लक्षात येते का तुम्हाला? बसा बसा, तुम्ही बसा आधी शांत. माझी नक्कल करू नका, मी तुम्हाला मारेन. हे बघा, पेशंटची नक्कल करू नये एवढी अक्कल आहे मला. लक्षात आलं? हा बसा या. अहो खरंच सांगतो, माझा आवाजच तसा आहे. तुमचाच आवाज असा आहे? हो. तुम्ही काय करणार स्पीच थेरपी? मी कशाला चालू? थांबा तुम्ही. थांबू का? चालू मी. जरा थांबा, थोडा थांबा. तुम्ही थांबाल की नाही? जरा बसा बघू आधी. अहो मी असे अनेक पेशंट्सना बरं केलेलं आहे ज्यांच्या गळ्यात शह नाही आहे, शह नाही. अशा अनेक लोकांना मी बरं केलेलं आहे. अहो शहनाईचा आवाज असलेल्या लोकांना बरं केलं असेल, पण तुमच्या घशात चिचुंद्री अडकली त्याचं काय? कसं असतं, आवाज ही दैवी देणगी असते, दैवी देणगी. नाही बरोबर आहे, पण देवाने इतरांना 1001 रुपये देणगी दिल्या, मला फक्त 100 रुपये दिल्या. हो माझी पण पावती मोठी फाडायची ना जरा. कसं असतं, प्रत्येकाच्या गळाला मर्यादा असतात. आपल्या गळाला उंबरठे आहेत, उंबरठे. हा एक मोठा फरक आहे, लक्षात आलं का तुमच्या? डॉक्टर हे बोलायला ठीक आहे, पण 4 चौकात एकदम खचायला होतं. गाणं म्हणायचं मग. खचायचं नाही गड्या, खचायचं नाही. हे कुठलं गाणं आहे? ते थांबायचं नाही गड्या, असं गाणं आहे ते. आता थांबण्याबद्दल बोलतोय का आपण? नाही की नाही, खचण्याबद्दल बोलतोय ना. म्हणून गाणं चेंज केलं. बरं, गाण्यावरून आठवलं, आपण अशी गाणी म्हणायचीच नाहीत जी बेस मधली आहेत. काही काही सिंगर्स खर्जातला आवाज आहे त्यांचा. किशोर कुमार,
हरिहरन, जगजीत सिंग यांची गाणीच म्हणायची नाहीत आपण. असं कसं हो जगजीत सिंगची गाणी गझल्स खूप आवडते तो ती त्यांची गझल हा 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 होश वालो खबर क्या बेखुदी क्या चीज है इश्क कीजिए फिर समझी ऐका आपण वेगळ्या गायकांना फॉलो करायचं पण तुम्ही गायचंच नाही याच्या पुढे. हो अत्यंत बेसूर गायलात तुम्ही. आपण कसं आहे ना यॉडलिंग घ्यायचं यॉडलिंग. आपल्या मॉड्युलेशनला जे सूट होतं ते आपण गायचं. यॉडलिंग माहितीये का? योडलेले लोडलेले आपण गायचं. लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे डॉक्टर पण काय मी इथे सिंगर व्हायचं म्हणून आलो नाही हो. माझ्या इतरही खूप प्रॉब्लेम आहे. नाही बरोबर आहे. म्हणजे काय असा आवाज असल्यामुळे ना म्हणजे असा तरणा बांड असून सुद्धा माझं लग्न होत नाही हो. बघा तुमचं लग्न होत नाही इथपर्यंत मी ऐकू शकतो पण तरणा बांड म्हणून तुम्ही उगीच प्रॉब्लेमला मोठा करू नका. खरं तर तुम्ही तरणा बांड नाही वयस्क वांड आहात. जे आहे ते तोंडावर मी सांगितलं. ते झालंच हो पण काय आता हे बघा डॉक्टर कसं होतं मी कोणावर कितीही चिडलो तरी समोरचा माझ्यावर हसतोच हो. एवढं नाही म्हणजे ते नॉर्मल हसतात. मी ना डॉक्टर लहानपणी मी पैलवान होतो पैलवान. तर मी ना असा लहानपणी आखाड्यात जायचो आणि असं आखाड्यात उतरून समोरच्याला आव्हान द्यायचो ये रे मी तुला आव्हान दिलं तो हसायचा हो. हे तर काही ना माझा भाचा आहे 5 वर्षांचा मला अद्वैत मारीन तो बोलतो मामा करून हसतो. हे एवढे प्रॉब्लेम आहे हे बघा टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला आता काही 2-3 गोष्टी सांगणार आहे. अरे देवा या आवाजात गोष्टी ऐकायच्या नाही नाही, हो. गोष्टी म्हणजे एक ससा एक कासवती गोष्ट नाही हो. गोष्टी म्हणजे युक्तीच्या काही गोष्टी. हे बघा लक्षात घ्या. एक मिनिट तुम्ही कशा आलात आता? ओपीडी सुरू आहे ना म्हणजे एक पेशंट आहे ना इकडे. चला बाहेर वा बाहेर वा प्लीज बाहेर वा. गेट आउट. त्या रडतायत थांब. एक मिनिट काय झालं? एक मिनिट बसा बसा इकडे मॅडम बसा इथे. प्लीज बसा बसा. मी आहे ना मी डॉक्टर आहे ना. मी हा सर बरोबर सांगा रडू नका सांगा मला काय सांगा झालं. काय झालं मला सांगा. डॉक्टर माझ्या आवाजाचं काहीतरी करा ना डॉक्टर. डॉक्टर माझा आवाज आतमध्ये प्रॉब्लेम आहे डॉक्टर मला कळत नाहीये. गेले 3 वर्ष झाली हो. माझं लग्न माझ्या आवाजामुळे सतत मोडतंय. प्लीज काहीतरी करा ना माझ्या आवाजाचं. मला खूप टेन्शन आलं हो डॉक्टर. हे वेगळं आहे. हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. यांचा आवाज असा काय? मला ना कॉम्प्लेक्सच आला बाबा ऐकून आवाज. माय गॉड डॉक्टर दिस इज रिअली टू मच. म्हणजे आज तुम्ही दोघेही इथे आलेला आहात. दोघेही अपोजिट आवाजाचे आहात आणि दोघांची लग्न होत नाहीये. माय गॉड हा काय योगायोग आहे. ओ माय गॉड ओ माय गॉड. येस येस डॉक्टर उपचार सांगा ना. डॉक्टर काहीतरी करावं. मी खरंच एक काम करा का तुम्ही. बघा तुम्हाला मी असं काय डॉक्टर असं काय बोलतायत असं वाटेल तुम्हाला पण मी उपचार सांगतो. काय करायचं? मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. ओके बर. ऐका माझं. तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करा. अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही? एक मिनिट. माझी यांच्याशी ओळख नाही पाळत मी असं त्यांच्याशी नाही. शांत व्हा शांत. डॉक्टर. अहो लग्न करा म्हणजे आता जाऊन लगेच असं करा असं नाही म्हणत आहे मी. नाही माझी आई घाबरट आहे आवाजाला घाबरेल हे ऐकायला. आणि मी अशा माणसाशी लग्न नाही करू शकत ऐका आयुष्यभर. जरा माझं. तुम्ही समजा तुम्ही यांच्याशी लग्न केलेलं आहे. आपलं नाव काय? प्रसाद खांडेकर बरोबर आहे. या तुमच्या मिसेस खांडेकर आहेत बरोबर आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. करायचं? कसं आयुष्य जगायचं. समजा तुम्ही घरात बसलेले आहात. तुम्हाला फोन आला. त्यांनी बोलायचं. तुमचा आवाज पुरुषी आहे की नाही तुम्ही त्यांच्या आवाजात बोलायचं. म्हणजे कर्णाला काय वाटेल किंवा मी केलाय फोन यांना आणि बोलतोय पण पुरुष. लक्षात आलं. तुम्हाला फोन आला यांनी बोलायचं. त्यांना काय माहितीये कोण बोलतंय ते फोनवर. लक्षात आलं का तुमच्या? नाही मला कळत नाही अजून. हे बघा तुम्हाला मी सांगतो. लग्न समारंभात गेलात की एकाने लिपसिंग करायचं आणि दुसऱ्याने मागे उभं राहून असं बोलायचं. लक्षात आलं का तुमच्या? ओके आपण ट्राय करूया. आपण ट्राय करू शकतो. चालेल आत्ताच्या आत्ता मला. ट्राय करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. मला चालेल ना? आता बघा आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. तुम्ही लिपसिंग करायचे आणि तुम्ही ते वाक्य म्हणायचंय. ओके, लक्षात done, आलं. माझं doctor. लक्ष तुमच्याकडे. Done, done. आता तुम्ही वाक्य म्हणा. नमस्कार मी प्रसाद खांडेकर. 1 2 3
नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. हे होय ना बात हे सोडले हेच तर मला म्हणायचंय. आता आपण बायसे वर्ष आता बघा तुम्ही काय म्हणायचं. नमस्कार मी मिसेस खांडेकर. कळलं? ओके, तुम्ही डॉक्टर. आवाज काढायचा, तुम्ही लिपसिंग Lip करायचं. sync. रेडी? माझं लक्ष नाहीये. ओके 1 2 3 नमस्कार मी मिसेस खांडेकर. झालं की अहो, झालं की एवढं सोपं आहे. काय म्हणताय? हे वेगळं हे आहे. खूप वेगळे हो. हे अतिशय वेगळं म्हणजे आहे. एक फार युनिक आहे. मी असा कधी विचार पण नव्हता केला. आम्ही अख्खं आयुष्य काढू शकू. अहो अख्खं आयुष्य म्हणजे मी सुद्धा आयुष्य तसंच काढतोय. एक मिनिट अगं ऐकतेस का? ये जरा. अगं बाई नमस्कार. नमस्कार. ही माझी बायको मिसेस चौगुले. नमस्कार. का हो? कशाला बोलवलं? अगं बाई, यांचा पण आवाज अगदी माझ्यासारखाच आहे. हो ना अगदी सेम टू सेम. अय्या अय्या अगं बाई, ह्यांचा आवाज अगदी तुमच्या सगळं बाई. किती वेगळं आहे सगळं. हीच तर गंमत आहे. तुम्हाला सांगू का खांडेकर, आयुष्य असंच जगायचं असतं. ऍडजस्टमेंट्स करायच्या असतात. लक्षात अरे. घ्या. आता आपला आवाज असा आहे, त्याच्याबद्दल कॉम्प्लेक्स नाही बाळगायचा. खरंय खरंय. त्याची लाज नाही बाळगायची. कळलं नाही का? नाही नाही नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला खूप आवडतंय हे. कसं आहे माहिती खांडेकर, फार वर्षांपूर्वी ना भारदस्त आवाजाच्या नटांची परंपरा होती. सगळ्यांचे आवाज भारदस्त होते. पण त्या सर्वांच्यात एक विक्रम गोखले आले, ज्यांचा आवाज अतिशय मुलायम आणि असा तलम होता. पण त्यांनी स्वतःच्या आवाजाचं शस्त्र बनवलं. त्यांनी काय केलं, त्यांच्या आवाजात इतक्या भावभावना ओतल्या, तो आवाज असा लयबद्ध केला. आणि आज विक्रम गोखलेजी आवाजाचंही विद्यापीठ म्हणून ओळखले जातात. वा 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 वा. जसे भारदस्त आवाजाचे पंडित भीमसेन जोशी सर्वांना आवडतात, तसेच तलम आवाजाचे कुमार गंधर्व सुद्धा सर्वांना आवडतात. खरंय की नाही मला सांगा. खरं, अगदी खरं. त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपल्याकडे ज्या कमी आहेत, त्याची लाज नाही बाळगायची. त्या कमी आहे ना आपण शोधायच्या. एकदा त्यांचा शोध लागला की त्यांना असं डेकोरेट करायचं आणि प्रेझेंट करायचं की तो आपला प्लस पॉइंट होईल. देअर यू आर. ते आपलं शस्त्र होईल. म्हणजे डॉक्टर हा? चांगलं की नाही? आवडलं का ना? खरंच छान आहे, खरंच. खूप वेगळा संदेश दिला तो तुम्ही आम्हाला. अगदीच म्हटलंय अगदीच म्हटलंय. आता मी माझा ही जे कमीपणा आहे ना, हे मी आता शस्त्र म्हणून वापरणार आहे. शाबास, शाबास. इथूनच सुरुवात करतो. वेळ कशाला ऐका. हा नाही मी बोलत नाथा. मग अशी ठरलं गायचं नाही म्हणून. गा रे बाबा, नको गा रे, तू सांगितलं नाही. मंडळी, फ्लर्ट करणं ही अनेकांची आवड असते, पण या आवडीमुळेच अशा प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं. हा ब्युटिफुल परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विक्रोळीचा शाहरुख खान पृथ्वी प्रताप आणि दादरचा फारुख शेख ओंकार राऊत. हॅलो, हे चेतना, अगं कुठे आहेस तू? मी पहिलं विचारलं ना, मलाच काय परत विचारतेस? मी इथे शॉपमध्ये आहे, तू कुठे आहेस? अर्धा तास? अरे यार, काय करू यार मी इथे अगं हे लेडीज शॉप आहे, इथे मुलींच्या गोष्टी मिळतात. मी काय इथे विकत घेऊ? मूर्ख आहेस का जरा? त्याला काही टाइमपास करायला पण नाहीये. उगाच ट्रॅफिकची कारणं नको देऊस प्लीज. आला टाइमपास आला. आला. हा येतोय आवाज आला. हा वाट बघतो. हा फोन ठेव. बाय. हॉट ना? सॉरी. गरम होत आहे खूप. हॉट. शॉपिंग? नाही, मेडिटेशन. कूल. रसिका मॅम. हाय. मॅम कशावर तुम्ही खूप मस्त, दिवसांनी मस्त. आलात. प्लीज Yes, वेलकम. thank you, प्लीज thank you, प्लीज thank मॅम you. प्लीज या. प्लीज रसिका मॅम या. Have a seat. रसिकाच्या प्रेमा खातर हा? रसिकांच्या प्रेमा खातर हल्ली किती लोक फेसबुक लाईव्ह जातात नाही का? एक्सक्यूज मी, काय चाललंय म्हणजे तुमचं? कोण आहे हा? हाय, माय नेम इज ओंकार. वाव, ओंकार.
माझ्या दादाचं नाव पण ओंकार आहे. कूल 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 कूल. ऐका ना, मला ना काही ब्युटी प्रॉडक्ट्स हवेत आणि इतर पण काही वस्तू हव्यात. मी सांगते तुम्हाला मॅम सग- देतो देतो डोंट वरी. अं. तुम्ही खूप दिवसांनी आलात पण मॅम आता आपल्याकडे नवीन नवीन प्रोडक्ट्स आलेत हा. आणि छान व्हेरियंट्स आहेत, शेड्स आहेत, तुम्हाला आवडतील. है ना? मी तर म्हणतो तुम्ही ट्राय करा, तुम्हाला खूप खुलून दिसतील. वा. आय ऑब्जेक्ट. आय ऑब्जेक्ट. काय झालं सर? मुळात एवढं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे त्याला मेकअपची गरजच नाही ना. अरे यार, खूबसूरती सूरत में नहीं, लिबास में नहीं, देखने वाले की आंखों में होती है. क्या बात आहे सर. तो चष्म्यावर फॉग जमलाय तो पुसा ना. सर लय कॉमेडी दिसताय सर, प्लीज पुसा. कस्टमर आहे मी. हा, तसं वागा माझ्याशी. सर कळलं या का? कस्टमर आहेत, मला यांच्याशी बोलू तर द्या. बोला. काय काय हवंय तुम्हाला वेगळं आणखीन? येस येस सी मला ना ब्लश ऑन्स आणि मेकअपचे सगळेच प्रोडक्ट्स हवेत. माझी मैत्रीण येते नाही का खुशबू माझ्यासोबत शॉपिंगला. आय नो खुशबू मॅम. येस, तर तिचं लग्न ठरलंय सो तिच्यासाठी मला पण एक 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 एक्सक्यूज मी, खुशबू. खुशबू तुमची मैत्रीण. हो. आणि माझ्या पण मैत्रिणीचं नाव खुशबूच आहे पण तिचं लग्न झालंय. आय डोंट नो, आपण काही कनेक्टेड असू शकतो का म्हणजे? Really? हा. रिअली म्हणजे माझ्या मैत्रिणीचं नाव खुशबू आहे, तुमच्या मैत्रिणीचं नाव खुशबू आहे. मग आता या नोटवर आपल्यामध्ये ओळख व्हायला पाहिजे, राईट? सच अ स्मार्ट गर्ल, सच अ स्मार्ट गर्ल. Oh, oh, थँक्यू oh. थँक्यू थँक्यू. मॅम मी तुम्हाला लिपस्टिक दाखवतो एक. हा, please. फार छान आहे, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडेल. हे बघा. नाही, मी म्हंटल ना खुशबूसाठी शॉपिंग करायची, सो मला ट्राय करून एनिवे काही फायदा नाहीये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. दुकानदार म्हणून लक्ष द्या काय हवंय ग्राहकाला ते. त्यांना का देताय ट्राय करायला तुम्ही? मैत्रिणीला हवंय ना तिच्या. हा. आणि रसिका जी, एक सांगू का तुम्हाला, तुम्ही काही ट्राय केलं ना तुम्हाला ते सूट होईल. हो 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 ऍक्च्युली माझ्याकडे डमी दाढी मिशा आहेत, देऊ? सूट होतील त्यांना, देऊ? कूल मॅन, कूल कूल कूल. दाढी मिशा माझ्यावर ट्राय करायला पाहिजेत ना, मुलगा मी आहे, कळतंय ना. ह्यांच्यावर कसं ट्राय करतील? वेगळं काहीतरी दाखवा, वेगळं दाखवा. नाईस आयडिया. मी म्हंटल ना खुशबू जिच्यासाठी मी शॉपिंग करते. या या मैत्रीण हा, या. तर तुम्ही जवळपास खुशबू सारखं दिसतं, माहितीये का तुम्हाला? मी मी क्या ना आस्क यू वन थिंग? अरे रसिका जी, अरे जान ले लो यार तुम यार. पूछो यार क्या यार शॉपकीपर. बोल, विचारा ना विचारा. तर मी आता इथे लिपस्टिक घ्यायला आले, सो मी लिपस्टिक तुमच्या ओठांवर ट्राय केली तर चालेल? प्लीज ओंकार, म्हणजे करतील ना ते, करणार. करायलाच हवी, कारण म्हणजे? खुशबूमुळेच तर आमची ओळख झाली की एक्झॅक्टली. नाही? आणि एका सुंदर मुलीला सर तुम्ही नाही म्हणाल का सर? नाही ना, एक सुंदर मुलगी सर. करतो करतो मी. ओ माय गॉड, तुम्ही लिपस्टिक ट्राय. हा, पण ना काय करा ना, पटपट करा सगळं. हा, लवकर करा. हा. एक मिनिट, एक मिनिट. काय 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 Actually. कुठे करू? मॅम काय? ही घ्या. ही हा, नवीन प्रोडक्ट आहे मॅम, ओ चालेल. डार्क शेड. येस प्लीज, कॅन यू सिट हियर? इथे बसू का? प्लीज प्लीज. करा करा. थोडीशी बाहेर गेली पण हरकत नाही, मला अंदाज आलाय हे असंच हवंय मला खुशबूसाठी, म्हणजे तिला. क्या बात आहे सर. चुकून टिश्यू. गोडसर लागते हो थोडीशी. हो ना, झालं ना आता? झालंय ना हे? चांगली वाटते ना, म्हणजे ही शेड मी खुशबूसाठी घेऊ शकते ना. Of course घेऊ शकता मॅम. आता काढा चला. एक ते मिनिट. तेल द्या, ते तेल लावा लागत असेल ना. नाही नाही तसं नाही, मला खुशबूसाठी आय प्रोडक्ट्स पण हवेत ना, आय मेकअपसाठी प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत, सो ते जर का ट्राय केले तर लिपस्टिक आणि तसं कॉम्बिनेशन कसं वाटतं मला लगेच कळेल. काय बोललात मॅम, काय बोललात. ऐका ना, सर ऐका. सर मॅडम करेक्ट बोलतायत. आय प्रोडक्ट जर ट्राय केलेत ना, आई शपथ खूप सुंदर दिसाल. थांबा मॅम. आय प्रोडक्ट्स नको जरा. मॅम, नाही नाही, काही फार काहीच नाही, मला जरा कळेल की लिपस्टिक आणि तसं कॉम्बिनेशन मॅम, कसं हे वाटतं. घ्या. कॅन आय टच युअर आईज? टच टच. नाही, ते चष्मा काढावा लागेल ना. मॅम मॅम एक मिनिट मॅम, मस्करा पण घ्या, मस्करा. मस्कारा. हा, मस्कारावर पारंपरिक विनोद सगळ्यांनी मनातल्या मनात करून झालेला आहे. आपण स्किट पुढे नेऊ. चष्मा काढावा लागेल हा, ना. चष्मा, चष्मा चष्मा. काढा. काढणार ना, काढणार. द्या मॅम, मी पकडतो. आयशॅडो. क्लोज युअर आईज. हा, क्लोज युअर आईज. डोळे बंद करा ना. सर डोळे बंद करा. हा. सर
आता मी तुम्हाला खूप हळुवारपणे काय काय करू मी काय करू काही नाही, तुम्ही फक्त शांत राहा. मी खूप हळुवारपणे तुम्हाला आयशॅडो ट्राय करते तुमची. चांगली वाटते? माय गॉड. मी डोळे उघडू का नको उघडू नाही 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 नाही. मला काय वाटतं ना, थोडस जर का आपण लायनर किंवा काजळ अप्लाय केलं ना तर ऐका ना खूपच ऐका कमाल ना दिसेल. ऐका ना पटपट करा जरा पटपट करा करणार आहे. हो हो बसा प्लीज खाली. पटपट करा मॅम. तुम्हाला त्यांची फक्त असं एक छान थंड असं वाटणार हा, आहे, हा. बाकी काहीच नाही. डोळे बंद करा. अरे झालं झालं का झालं हा. आई शपथ. काय 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 करताय ऐका हे बघ, असं नका हे लावू असं? अरे नका लावू म्हणतोय मी ऐका तर Okay, come on. सर शपथ सांगतो, मला माहितीये तुम्ही पोरगा आहात म्हणून, नाहीतर मारे ना तुला मी. लय सुंदर दिसताय सर तुम्ही, लय सुंदर दिसताय. आई गं, तू सेम खुशबू दिसतेस माहिती का तुला. हो ना आता मग काढूया ना हे काढ ना सगळं कळलं ना तुम्हाला तुमच्याकडे इयरिंग्स आणि नोजपिन आहे का? अरे मॅडम आहेत, हे घ्या, हे बघा. आहे? तुम्ही काय करताय नको नको ना Wow. नको ना हे इयरिंग sir, वगैरे please, नको sir, sir, please. तू तर गप्पा Please राहा, तिला तुला लावू दे, मी sir. मारेन काय मारेन लावू दे काय Come on, तू माझं ऐका नाही आहेस का? ऐकायचंच नाहीये का तुला माझं? लाव काय लावायचंय ते लाव वाव, हे छान दिसतंय म्हणजे. क्या ऐक ना, बात है. हे मॅम, तुम्ही- नोजपिन? नको नोजपिन? नोजपिन नको सर नोजपिन. छान दिसताय सर. हा, हा, हा. माझं तर प्रेम जडायला लागलंय सर तुमच्यावर. झालं सगळं लावून झालं आता वा. प्लीज हे सगळं काढूया का नाही नाही, वेट. काय वेट अजून किती वेट करू मला खुशबूला व्हिडिओ कॉल करायचा आहे. मला खुशबूला सांगायचं की तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तुझ्यासारखी दिसणारी तुझी जुळी बहीण माझ्या बरोबर आहे इकडे. नाही नाही मला प्लीज असं काही करू नका मला व्हिडिओ कॉल वगैरे नाही करायचं आहे नाही, प्लीज नाही, फक्त- प्लीज काय झालं? तुमच्याकडे एक छान असा ड्रेस आहे का? ए. हिला घातलाय तसा? ए मॅम प्रश्न आहे का हा? नसता तर मी बनवला असता या सिच्युएशन साठी. सांगतो. शॉपकीपर तू थांब ड्रेस प्लीज नाही राशी पटकन आणा. राशी हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ओंकी, तू अरे मी यार माझ्यासाठी नाही ऐकणार आहेस का? अरे यार, कम ऑन यार ओंकी, असं नाही करायचं. म्हणजे कसं टॉप टू बॉटम सारखा तू खुशबू सारखा दिसत असेल तर म्हणजे मला खुशबूला असं कॉन्फिडेंटली कॉल करता येईल आणि मी तिला सांगेन खुशबू बघ माझा बॉयफ्रेंड सेम तुझ्यासारखा दिसतो. बॉय 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 हे बॉयफ्रेंड नाही, नाही. मला बॉयफ्रेंड रसिका, किती वेडी आहेस तू? हे असं वागतात का? असं विचित्र पद्धतीने कोणी प्रपोज करतं का मुलाला? कम ऑन, आय नो तू युनिक पद्धतीने केलंयस, पण डिरेक्टली विचारायचं ना, माझा बॉयफ्रेंड होशील का? हा होईन ना मी तुझा बॉयफ्रेंड होईल म्हणजे काय प्रश्नच नाही आहे यार तू तू काय काय टॉप घालायचा आहे ना टॉप घालायचा Dress नाही घालायचा आहे. शॉपकीपर कुठे ए शॉपकीपर ये ना घेऊन ये. लवकर घेऊन ये, dress घेऊन ये. सर अरे वे नका घालूस रे बाबा वाव. चला चला लवकर खुशबू खूपच खुश होणार आहे. हो. चल 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 ओंकारेश्वरी तू इथे काय करतेस? मारे रे जा बाजूला लवकर करा मी कॉल मी तुला बघतो तू एक्सक्यूज मी, इथे ओंकार म्हणून कोणी आलंय का? आलंय का? काय सर तिकडे जाऊन काय सांगू? इथे ओंकार नाहीये सर. लपताय का सर? तोंड दाखवा सर. हाय शॉपकीपर कॅन यू शो मी सम लिपस्टिक्स प्लीज ओंकार, I just hate you. ऐक ना अगं मला कळलंय अरे खड्ड्यात जा. अगं मुलांनी पण Breakup आहे, बस. नाही Get lost. मुलांनी कसे मुलींचे कपडे घातले पाहिजेत हे बघायत होतो मी ऐक ना अगं हे एक, दोन, तीन, चार. हास्य जत्रेतल्या पोरी हुशार. क्या बात. किती आवडली मला कॉन्सेप्ट आणि मुलांना धडा शिकवण्याची ही ट्रिक. लईच भारी. बघा यावर आपले हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मस्त झाला परफॉर्मन्स. ओंकी आता स्त्री पात्र होऊनच जाऊ दे एक लवकरच. आज अर्ध झालंय पूर्ण होऊन जाऊ दे वाट बघतीये Yes. लवकर. या, आणि ma'am. मॅचिंग घातलंय आज. ओंकार मस्त
खूपच छान. बॉडी लँग्वेज मस्त होती आणि न लाजता सगळा नट्टापट्टा करून घेतलास. ऑकवर्ड झाला नाहीस कुठेही, अडखळला नाहीस, फ्रीली सगळं केलंस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. रसिका मस्त दिसतेस. खूप दिवसांनी तुला साडीपेक्षा वेगळ्या काहीतरी अटायरमध्ये मी पाहिलं आणि इट इज व्हेरी रिफ्रेशिंग. मजा आली तुला बघून. मस्त परफॉर्म केलंस तू पण. पृथ्वीक, प्रत्येक कॅरेक्टर गणित तू खुलत चाललायस, ग्रो होत चाललायस. ऑल द बेस्ट. मस्त झाला परफॉर्म. अभिजित, तुझा जो नवा कार्यक्रम आहे क्रिमिनल्स साहुल गुन्हेगारांची, तर नेमकं काय आम्हाला या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे आणि तुझी नेमकी काय भूमिका आहे यात? आपल्या समाजामध्ये आपण जसं म्हणतो जेवढ्या चांगल्या वृत्ती आहेत तितक्याच वाईट वृत्ती सुद्धा आहेत. त्या संधी साधून आपल्यासारख्या किंवा आपल्यामधल्या काही भोळ्या भाबड्या लोकांना कधी कधी फसवतात, किंबहुना कधी कधी जीवावरचे प्रसंग सुद्धा अनेकांवर बेतलेले आहेत. त्यामुळे क्रिमिनल साहुल गुन्हेगारांची मधून अशा सगळ्या केसेस याचं नाट्य रूपांतर करून खूप चांगले कलाकार आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि या घटना आणि प्रेक्षक यांच्यातला दुवा असण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वा वा, तुला या मालिकेसाठी खूप शुभेच्छा. मंडळी, तुम्ही बघायला विसरू नका रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठीवर क्रिमिनल्स साहुल गुन्हेगारांची. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.